तर जे कोणी बी ऐकलं नसेल, जे कोणी बी पाहिलं नसेल, ते मी करून दाखवेन सर तुम्हाला. हिरोईन चालली कॉलेजात. अतिशय हृदयस्पर्शी असं वास्तविक कथानक आहे. विदर्भामध्ये खरोखरीच घडलेली ही गोष्ट आहे. या सिनेमामध्ये मी पावडे वकील अशी एक भूमिका करतो आहे, जो ह्या 4 बहिणींना ज्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे आणि आईचाही त्यांच्या हत्या झालेली आहे आणि 4 पोरक्या झालेल्या मुलींची ही गोष्ट आहे. त्यांना मदत करणारा एक वकील हे पात्र मी या सिनेमामध्ये साकारलेलं आहे. अलीकडच्या काळात जे वेगळ्या आशयाचे सिनेमे मराठीमध्ये येत आहेत, त्यातला हा एक कापूस कोंड्याची गोष्ट म्हणजे न संपणारी गोष्ट, हा एक वेगळ्या विषयावरचा सिनेमा रसिकांना निश्चित भावेल याची मला खात्री वाटते. नमस्कार, मी समिधा गुरु. माझा नवीन सिनेमा कापूस कोंड्याची गोष्ट हा लवकरच तुमच्या भेटीला येतो आहे. अर्थात या सिनेमाची कथा आहे 4 बहिणींची खरं तर, आणि ह्या 4 बहिणींच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स आणि ह्या प्रॉब्लेम्सवरती त्या किती खुबीनं मात करतात ह्याविषयीचं एक भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आणि फक्त प्रॉब्लेम्स म्हणण्यापेक्षा एखादी स्त्री आयुष्यात खचून न जाता कशा पद्धतीनं उभी राहू शकते कुठल्याही मदतीशिवाय, स्वतःचा स्वाभिमान टिकवून, तर ह्याविषयीची ही कथा आहे. आणि कुठलंही पुरुषबळ पाठबळ सोबत नसताना सुद्धा ह्या 4 जणी, त्यातली एक बहीण अतिशय छोटी आहे, तर ह्या 3 ज्या मोठ्या बहिणी आहेत त्या कशा पद्धतीने सगळी फॅमिली सांभाळून एक स्त्रीला पुढे जाण्यासाठीचा सुद्धा यात एक उपदेश कसा करतात हे या सिनेमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. इम्पॉसिबल हा वर्ड जर आपण काढून टाकला आयुष्यातनं तर काय होऊ शकतं ते ह्या सिनेमात तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. नमस्कार, मी उपेंद्र लिमये. प्लीज सबस्क्राईब राजश्री मराठी.